नमस्कार मंडळी. यो गजरा माझ्या पोऱ्याने आणले ते तुम्हाला बी माहीत ना. तो आता मी केसान लावले ना तर मी आवरे आनंदी झाले ना, खुश झाले ना. मी देवा परमेश्वराला हीच प्रार्थना करतो जेव्हा मी पूजा करतो तेव्हा का माझी पोरं आता अशी वागतात ना, शेवटपर्यंत माझी पोरं आमच्यासोबत असंच वागू दे ना, सगळ्यांच्या सोबत चांगलीच वागू दे. माझ्या पोरांना केव्हाच चुकीची बुद्धी ना वाईट बुद्धी देऊ नको. कारण का माझी पोरं जाम कमी वयाची आहेत तरी पण माझी पोरं मोठ्या माणसासारखी वागतात ना. त्यांच्या म्हणजे आम्हाला दोघांना कोणत्या गोष्टीत सुख भेटेल त्या गोष्टी ती करण्याचा प्रयत्न करतात. भले त्यांना जी शक्य होतं गोष्ट करायला ती आमच्यासाठी ते बी करताना आमच्या बारीक सारीक गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष असतं का मम्मीला पप्पाला कंची वस्तू देऊन किंवा करूनशा मम्मी पप्पा आनंदी व्हाल किंवा खुश व्हाल. कारण का त्यांना पण माहीत आहे आम्हाला जाम टेन्शन तर आता मी नाही घेतलं. सकाळची कामं आवरायला कारण का जावाचं होतं जरासं आम्हाला बाहेर. ते तुम्हाला सांगतो काय जावाचं ते आता झाडलोट बी करूनशा घेतला. चिन्मय ते गेला कामावरती ना, तो थोड्या वेळाने येणार जरासं आम्हाला बँकेत जावाचं म्हणूनशा ना. मी आता आहे घेतलं कपडं वालत घालायला. बरं सगळी कामं बी आटपतो तोपर्यंत चिन्मय बी येईल ना, तुमचा दादा बी येईल. बरं मग दादा बरं आला का मग बघू बरं करायचं त्या. तर लगे मी कपडं बी घेतलं वालत घालूनशा. तोपर्यंत तुमचा दादा आला म्हणतो चहा बनव. तर आहे आम्ही दोघा जण बी मस्त एकत्र बसून चहा पीत घेतले ना. आमचा गणपती बाप्पावरती जरासा म्हणजे विषय चालू आहे. गणपती बाप्पाची मूर्ती आपण काय बसवायची यावर्षी, खाली बसवायची का वरती बसवायची. तोपर्यंत लक्की याला बोलते मम्मी मना पिन दे गो बोलते बिस्किट खावाला ना. चिन्मयला घरांना बोलते चल मम्मी तुझं काम ते आपण करून जाऊ. तो मी बँकेन कारण का माझा यूट्यूबने जो पेमेंट पाठवले तो बँकेने होल्ड करून ठेवले त्या चौकशीसाठी आम्ही बँकेने गेलतो ना. आता घरं आलो तर चला बाय बाय.